वेळेस पेराने आलो का आपण इथं कुठं आणि नंतर बघू आपण. वाटी घ्यायला लागतील ना गाडीतच. आम्ही पोचलोय चाफळला, पण पायऱ्या खूपच उंच आहेत. हळूहळू चला, हळूहळू चला. किती उंच आहेत ग पायऱ्या. पायऱ्या बघ ना, किती उंच आहेत पायऱ्या, बघ ना. उंच तिकडचे सगळे आहेत. काय नाही, सगळ्यांना चढायला जमतंय. आलं आलं जवळ आलं. कसं वाटतंय पण मागे बसून? खूप मस्त. मस्त वाटतंय का? तुम्हाला कसं वाटतंय? खूपच सुंदर, छान वाटतंय. मस्त आहे ना मंदिर? सीट हलतीये. हो ना, अगं सीट बरोबर नाहीये ती. अगं केलं होतं पॅक. अहो रे बाप. मी त्याच्यामुळे उठले, मी झोपले होते पण ती अशी झालं असेल. परत हाणलं असेल ते, अजून त्याचा स्क्रू लूज झाला असेल. श्रीराम मंदिर चाफळ. शोभा, याची आख्यायिका काय आहे ग मंदिराची? आतमध्ये वाचून दाखवते तुला. तू मग अशी काहीतरी बोलली ना, काय ते लिहिलेलं दासबोध. दासबोध लिहिलेलं. समर्थ श्री समर्थ स्थापित श्री राम मंदिर चाफळ. तुम्ही समर्थांनी स्थापन. हा, त्यांनी इथे बसून दासबोध लिहिला होता. दासबोध. बापरे, पायरी दिसत नाहीये. पुढे बघून चल. ते नेट चालणार नाही नाही, दिसते मला, दिसते. हा आहे मंदिराचा परिसर, खूपच छान दिसतोय. गणेश मंदिर चांगलंय म्हटलं. हो ना, छान वाटतंय. छान आहे बघा, कळस वगैरे मस्त आहे. श्रीराम जय राम जय जय राम. चला बघ ना, दासबोध लिहिलं आहे बघा ना, वाचा ना. सगळ्या पायऱ्या चढून जमले. समर्थांस पत्र. श्रीराम जय राम जय जय राम. हे आहे मेन मंदिर चाफळचं, राम मंदिर. ही शुभांगी येते ते वरती दर्शन घ्यायचं, ते नसतं घ्यायचं. कुठलं? ही आहे समर्थ रामदास स्वामींची ध्यान गुंफा. इथे समर्थ खाली जाऊन ध्यान करायचे आणि खाली
ऑक्सिजन लेवल खूप कमी होती. सगळ्याच मैत्रिणी म्हणजे ट्राय करत होत्या खाली जाऊन कसं आहे आतमध्ये, खाली जाऊन बघत होत्या सगळ्याजणी आणि सगळ्यांना छान एक्सपिरियन्स आला होता. काही जणांचे श्वास थोडे थोडे हे होत होते पण ठीक आहे, पण सगळ्यांनी छान अनुभव घेतला. हा ॲडव्हेंचरस होता एकदमच. काहीच नाहीये, फक्त लाईट बसायची जागा आहे. अशी पडती आहे. बसायची जागा आहे. मोबाईल घे तिथे. नाही माझी माझ्याकडे आहे ना. खूप छान परिसर आहे इकडचा चाफळ. ते दुकान आहे तिकडे, छोटी छोटी दुकान आहेत. जशी सज्जनगडला होती तशी दुकान आहे तिकडे. इथे पुढे आहे हनुमानाचं मंदिर. किती जुनं असेल ना हे. हो खाली पण थोडे झालेले आहेत. हे आहे वीर मारुती मंदिर. इकडे पण पायऱ्या दिसत आहेत. पायऱ्याच पायऱ्या आज एवढ्या पायऱ्या चढलोय आम्ही. कुठे गेले की असंच होतं. हा सज्जनगडला चढलो पायऱ्या. पायऱ्या पायऱ्या म्हणता येईल. पायऱ्या पण म्हणता येत नाही, एवढं धमाल झालं. नाही कुठे गेले की पायऱ्या असतातच, चढायच्या शिवाय नाही. चढल्याशिवाय देव पावत नाही. देवाचं दर्शन आपलं सहज होत नसतं. नाही ना, थोडे कष्ट घ्यावेच लागतात. हे आहे पालीचं खंडोबा देवस्थान. छान आहे ना. सगळे हळद दिसते, उडालेली हळद. मार्तंड देवस्थान ट्रस्ट पाल. हे गाडी येते. श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान पाल. आपल्या साताऱ्याजवळ आहे हे. आणि जेजुरी सारखंच आहे सगळं. किती छान आहे. बरं लावून आलो इथे ना. किती दिसते बना. हो अरे याचा कळस तर बघ किती उंच आहे. हा खूपच छान आहे. श्री क्षेत्र पाल खंडोबा देवस्थान. हा खूपच सुंदर केले यांनी. तरी भाविकांनी सगळं आपल्याची पद्धतीला आपली देणगी मंदिर ट्रस्ट कार्यालयात जमा करा व देणगीची रिस्टर पावती घ्या. जेजुरीच्या खंडेराया पावनाराया. हा परिसर सगळा हळदीने वाकलेला आहे. खूपच छान आहे. येळकोट येळकोट जय मल्हार.
सगळीकडे हळद उधळलेली आहे ना अक्षरशः. आणि आकाशाचा कलर तर किती छान दिसतोय. आकाशाचा कलर असा पिंकिश दिसतोय. हा किती छान आहे खरंच. खूपच मस्त वाटतंय. श्री क्षेत्र पाली खंडोबा देवस्थान खूपच छान आहे. संध्याकाळच्या वेळेस इतकं छान दिसतंय हे. ते बघू शकता. आकाशच्या कदर पूर्ण गुलाबी गुलाबी दिसतोय. येळकोट येळकोट जय मल्हार. हा आली आली आली. ओके ओके मैत्रिणी बोलत आहेत. चला. मोठं हे होतं ना, चालू होतं ना. नाही आला का? आला असेल ना. होता. हो. बघून घे परत. किती सुंदर आले. मग ना किती छान आणि वातावरण किती मस्त आहे म्हणा. अरे वा सांजेचे दिवे लागले. किती मस्त वाटतंय. अमावस्या लागते आणि पौष महिन्याचा शेवटचा दिवस. एक व्हिडिओ घ्यायला सांग. कुठला? शिवम करोती कल्याणम घ्यायचा. हा म्हणा म्हणा ना. म्हणा म्हणा. चला एक साथ चालू करू. करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपोत्कार कानी कुंडल मोती हार. दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. घरातली पिढा बाहेर जाऊ दे. बाहेर लक्ष्मी घरात येऊ दे. घरच्या आयुष्य उदंड लागू दे. येळकोट येळकोट जय मल्हार. अशा तऱ्हेने आमच्या ट्रिपची सांगता झालेली आहे. छान दर्शन झालं आमचं खंडोबाचं. आणि इकडचं वातावरण इतकं छान आहे आणि आकाश बघ छान पिंकिश दिसतंय. खूपच छान वाटतंय. आता आम्ही चाललोय घरी. तुमचा काढू का? काकूंचा फोटो काढूया. त्यानंतर उशीर झाल्यामुळे आम्ही सगळे हॉटेलला जेवायला थांबलो होतो. सगळेजण मैत्रिणी आपापले अनुभव शेअर करत होत्या. पिकनिकला काय वाटलं, कशी मजा आली, किती मजा केली, पुढच्या पिकनिकला आपण काय करायचं आणि ही पिकनिक तुम्ही कशी एन्जॉय केली त्याबद्दल सगळेजण आपापले अनुभव शेअर करत. पापड आलेला आहे त्यामुळे पापड आलेला आहे. पापडाकडे सगळ्यांची पहिली ट्रिप खूपच छान झालेली आहे. अशा छान सगळ्यांना अशा ट्रिप करायला मी ऑलवेज तयार आहे. ओके. आता तू वर्षा. मला खूप आवडेल प्रत्येक ट्रिपला हजर राहायला आणि मी वाट बघते नेक्स्ट ट्रिप कधी असते. माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता. ओके. बाकी मॅनेजमेंट आपल्या बरोबर आहे ना? एक नंबर. एक नंबर. एक नंबर आहे मॅनेजमेंट. आजची ट्रिप खूप छान झालेली आहे. नेक्स्ट टाइम मला इन्व्हॉल्व करा. नेक्स्ट टाइम हिला बोलवा. हो. ओके. काकू आजची ट्रिप छान झाली. सर्व लेखींनी काळजी छान घेतली. माझी ड्रिटिंग काकूची आणि दरवेळेस आम्हाला दोघींना घ्यायचा. ओके. ज्योती ट्रिप आमच्या मैत्रिणींच्या भरपूर होतात पण ह्या नवीन मैत्रिणी, नवीन ट्रिप, नवीन मज्जा खरोखर लक्षात ठेवण्यासारखी ट्रिप झालेली आहे. त्यामुळे खूप खुश आहोत आम्ही सगळे. वा वा व्हेरी गुड. वैशाली शोभाने आज जी काय ट्रिप प्लॅन केली होती ती खूप छान झाली आणि अशीच ती सर्वांची काळजी घेते आहे. सकाळपासून मी बघते आहे. आता घरी जायची वेळ आलेली आहे तर प्रत्येकाला काय हवं नको ते बघते आहे. मी तिच्या सोसायटीतली जरी नसली तरी ती माझी खूप अगदी जवळची मैत्रीण तर आहेच पण खूप म्हणजे अशी काळजीने सगळ्यांची चौकशी करते, विचारपूस करते आणि इथून पुढे पण तिच्यासोबत ट्रिपला जायला मला आवडेल. फक्त शोभासोबत जाणार तू? सगळे असणार
सगळे असणार आहे. आम्ही दोघीच कुठे जाणार आहे? तुमच्याशिवाय ट्रिपच होणार नाही. तुझ्या भावना पोहोचलेल्या आहेत आमच्यापर्यंत. धन्यवाद. ओके, आता मॅडम वर्षा, आजची ट्रिप खूपच छान झाली आहे. मी धुरंदरचा डान्स केल्यामुळे चार चार टक्के मी आली नसली तर तुमची ट्रिपच चांगली झाली. काय कॉन्फिडन्स आहे. त्याच्यामुळे पुढच्या वेळेस आठवणीने बोलवा मला. तुमची ट्रिप होणारच नाहीये. बोला डार्लिंग. बोला. खरंच छान झाली आहे. नेक्स्ट टाइम परत यायला. ओके मोनिका. आजची ट्रीप जी मॅनेजमेंट होतं आणि सगळं काही देखरेख लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अगदी 64 वर्षापर्यंत जी मॅनेजमेंट केली आहे ती खूपच मला आवडली आहे. आणि याच्या पुढे अशाच ट्रीप आपण काढत राहू आणि एन्जॉय करत राहू. आणि अमर समृद्धीची ही ट्रीप खूपच छान सक्सेस झालेली आहे. ओके काकू. मी धरते लांब पडतो. घे. आता इकडे मुलींना रिव्ह्यू द्यायचा आहे. बोला. बोला की मी बोला का ट्रीप कशी झाली काय झाली. बोला की 4 शब्द. खायला काहीतरी छान बोला. तू राहिली आहे का बोलायची? मला तर भरपूर मजा आलेली आहे आणि अशा ट्रिप्स आम्ही नेहमी प्लॅन करत राहू. आणि आमचे 20 वर्षामधली ही पहिली ट्रिप आहे आणि ती आम्ही खूप एन्जॉय केलेली आहे सगळ्यांनी. त्यामुळे ही बी पुरे फॉर अवर फ्रेंडशिप सक्सेस. आणि आपली ट्रिप ॲक्च्युली आमची ट्रीप ठरली तर हे सगळं प्लॅनिंग आमचं सज्जनगड ठरलं होतं आणि हे सगळं अरेंज करणारी पहिली कविता होती. आणि कविताने सगळं कॅल्क्युलेशन सगळं करून ती प्रत्येक वेळेस मला अपडेट देत होती, पाठवत होती. मी तिला फक्त कोऑर्डिनेटर म्हणून होते. तिचं येणं कॅन्सल झाल्यामुळं हे माझ्यावर कॅन्सल केलं. माझ्यावर आली जबाबदारी. पण हे एकटीने मी हँडल केलेलं नाही आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं आहे आणि कविताला आम्ही खूप मिस करतो आहे. कारण ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन मी आज परत कुठलंही कॅल्क्युलेशन करताना तिचे आणि माझे जे चॅट झालेले आहेत मेसेजेस आहेत ते मी परत टॅली करून बघते. अरे हे आमचं असंच ठरलं आहे का. त्याची मला खूप मदत झाली. त्यामुळे हे ब्लॉग सगळं कसा वाटला credit नक्की कविताला कमेंट जातं. करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.